नमस्कार मित्रांनो. समजा तुमच्या हरभऱ्याचं पीक ऐन घाटी भरायच्या अवस्थेत आहे आणि मनात प्रश्न येतोय, याला आता शेवटचं एक पाणी द्यावं की नाही. पण थांबा, हा एक निर्णय तुमच्या संपूर्ण हंगामाच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतो. आपलं कृषी साथीमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आज आपण याच नाजूक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक काम नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही माहिती खरंच खूप मोलाची ठरणार आहे. बरोबर. हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे जो प्रत्येक हरभरा उत्पादक शेतकऱ्याला पडतो. पीक साधारण 80 दिवसांचं झालंय, घाट्या मस्त भरतायत आणि जमीन कोरडी पडायला लागलीय. अशा वेळी पाणी देण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे. पण हा मोह फायद्याचा ठरेल की थेट नुकसानीचा सौदा? चला तर मग याचं उत्तर शोधूया. माहितीये का, याच एका क्षणी, याच एका निर्णयाच्या वेळी आपले खूप सारे शेतकरी बांधव गोंधळून जातात. एक साधीशी वाटणारी गोष्ट, पिकाला पाणी देणं, पण तीच कधीकधी आपल्या नुकसानीचं मोठं कारण ठरते. आज हाच गोंधळ आपण कायमचा दूर करणार आहोत. जरा डोळ्यासमोर आणा. तुमचं हिरवंगार शेत, हरभऱ्याचं पीक साधारण 80 दिवसांचं झालंय. झाडाला मस्त घाट्या लगडल्या आहेत आणि दाणे भरायला सुरुवात झालीये. सगळं कसं उत्तम. पण नजर जमिनीकडे जाते आणि काळजात धस्स होतं. जमिनीला अक्षरशः भेगा पडल्यात, ओलावा नावापुरताही नाहीये. आता तुम्हीच सांगा, अशा वेळी आपलं मन काय सांगणार? अरे बापरे, पिकाला पाण्याची गरज आहे, चला पटकन पाणी देऊया. पण इथेच तर खरा खेळ आहे. एक क्षण थांबा आणि विचार करा. जे आपल्याला इतकं स्वाभाविक वाटतंय ते खरंच पिकासाठी योग्य आहे का? की आपण नकळतपणे एका मोठ्या सापळ्यात तर नाही ना अडकत आहोत? तर हा पाण्याचा सापळा नेमका आहे तरी काय? ऐका, पिकाच्या शेवटच्या नाजूक अवस्थेत जर तुम्ही स्प्रिंकलरनं किंवा पाटानं पाणी दिलं ना, तर मी तुम्हाला अनुभवावरून सांगतो, फायद्याचा 10 पट नुकसानच होतं. आता जरा इकडे बघा. हे नुकसान किती झपाट्याने होतं ते पहा. समजा 80व्या दिवशी तुम्ही पाणी द्यायचं ठरवलं. 81व्या दिवशी स्प्रिंकलरचं ते थंडगार पाणी त्या भरलेल्या घाट्यांवर आणि पानांवर पडतं. आणि काय होतं? पुढच्या 24 तासातच म्हणजे 82व्या दिवशी पाण्यामुळे पिकाला एक जबरदस्त शॉक बसतो आणि ते अक्षरशः जमिनीवर लोळतो, आडवं होतं. आणि एकदा का पीक असं आडवं झालं की ते पुन्हा उभं राहूच शकत नाही. का? कारण त्याचा जीव आता फक्त 20-25 दिवसांचाच उरलाय. मग परिणाम काय? 100व्या दिवशी जेव्हा तुम्ही कापणीला येता तेव्हा हातात येणारं उत्पन्न जवळपास 30 ते 40% कमी झालेलं असतं. तर मग मुद्दा हा आहे की असं नेमकं घडतं तरी का? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पिकाला बसणारा शॉक. दुसरं म्हणजे पाण्याचं वजन आणि त्या भरलेल्या घाट्यांचं वजन. ते नाजूक झाड पेलवूच शकत नाही आणि कोसळतं. आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे एकदा खाली पडलेलं पीक पुन्हा उभं राहत नाही. म्हणजे काय? तर फायद्याऐवजी नुकसानच जास्त. हो, आता काही जण म्हणतील आमच्याकडे ड्रीप आहे तर तुम्ही 1 तास पाणी देऊ शकता. पण खरं सांगायचं तर तोही काही सर्वोत्तम पर्याय नाहीये. मग तुम्ही म्हणाल, भाऊ पाणी द्यायचं नाही तर मग घाटी भरणार कशी, दाणा कसा पोसणार? बरोबर आहे. आणि यावर एक जबरदस्त, हुशार आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे फवारणी. हो, पानांद्वारे पोषण देणारी फवारणी. यालाच आपण पर्णीय फवारणी म्हणतो. याचा एकदम सोपा अर्थ आहे की झाडाच्या पानांमध्ये एक ताकद असते. ती थेट पानांमधूनच पोषक तत्व शोषून घेऊ शकते. म्हणजे कसं? तर या अवस्थेत झाडाला मुळांद्वारे पाणी पिण्यापेक्षा पानांद्वारे थेट एनर्जी ड्रिंक पिल्यासारखा फायदा होतो. त्याला ऊर्जेची जास्त गरज असते. आणि ही स्लाइड बघा, सगळं चित्रच स्पष्ट होतंय. एका बाजूला आहे पाणी देण्याचा परिणाम. पिकाला शॉक बसतो, ते जमिनीवर लोळतं आणि सरळ सरळ उत्पन्नात घट. आणि दुसऱ्या बाजूला आहे फवारणीचा परिणाम. पिकाला मिळतं थेट पोषण, झाड राहते एकदम ताठ आणि मजबूत आणि उत्पन्नात होते हमखास वाढ. आता तुम्हीच ठरवा, निवड सोपी आहे की नाही? चला, आता नुसता गप्पा नकोत. मी तुम्हाला थेट एक यशस्वी फॉर्म्युला देतो. एक असा फॉर्म्युला जो तुम्ही उद्याच्या उद्या तुमच्या शेतात वापरू शकता आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता. तर घाटी भरण्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन कोणतं? तर ते आहे चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट्स. बाजारात तुम्हाला BASF कंपनीचं लिबरल TMX2 म्हणून मिळेल. ह्याचे रिझल्ट्स एकदम उत्तम आहेत. आणि याच्या सोबतीला घ्यायचं आहे समुद्री शैवाळाचा अर्क म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट. हे तुम्हाला रायडोफाइट्स किंवा FMCच्या लेजंड अशा वेगवेगळ्या नावांनी मिळेल. हे मिश्रण म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे पिकासाठी एक प्रकारचं टॉनिक आहे, एक एनर्जी बूस्टर आहे.
आता तुम्हाला वाटेल, याचा खर्च खूप असेल. पण नाही, अजिबात नाही. साधारणपणे 250 ग्रॅमसाठी फक्त 250 रुपये लागतात. आणि यात तुमचे आरामात 10 पंप तयार होतात. म्हणजे बघा, खर्चात कमी आणि फायद्यात जास्त. कोण म्हणतं पिकाचं आरोग्य सांभाळणं महाग असतं? बरं, आता असं झालं की तुम्हाला बाजारात हे पहिलं मिश्रण मिळालंच नाही तर काळजी करायचं काहीच कारण नाही. त्यालाही एक सोपा आणि तितकाच प्रभावी पर्याय आपल्याकडे आहे. तुम्ही काय करा, 1345 हे जे विद्राव्य खत येतं ते घ्या आणि त्यात थोडं बोरॉन मिसळा आणि याची फवारणी करा. दाणे भरण्यासाठी आणि त्यांचं वजन वाढवण्यासाठी हा सुद्धा एक नंबर उपाय आहे. चला तर मग आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय तो आता एका वाक्यात समजून घेऊया. हा सल्ला किंवा हा नियम अगदी मनावर कोरून ठेवा. तुमच्या जमिनीला कितीही भेगा पडलेल्या असोत, जमीन कितीही कोरडीठाक झालेली असो, तरीही हरभरा पिकाला शेवटच्या अवस्थेत पाणी द्यायचं नाही म्हणजे नाहीच. तो पाणी देण्याचा मोह आवरा, कारण तो मोह तुम्हाला खूप खूप महागात पडू शकतो. तुम्ही तुमच्या पिकावर विश्वास ठेवा, त्याच्या पानांवर विश्वास ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत झाडाची पानं हिरवीगार आहेत ना, तोपर्यंत त्या झाडामध्ये स्वतःच्या घाट्या भरण्याची आणि आतल्या दाण्याला पोसण्याची 100% ताकद असते. त्याला बाहेरून पाण्याची गरज नाहीये, त्याला गरज आहे योग्य पोषणाची, आणि ते आपण फवारणीतून सहज देऊ शकतो. मला खात्री आहे ही माहिती वापरून तुम्ही यावर्षी तुमच्या हरभऱ्याचं एक विक्रमी उत्पन्न नक्की काढाल. अशाच प्रकारच्या शास्त्रीय, अनुभवावर आधारित आणि विश्वसनीय माहितीसाठी आपलं कृषीसाठी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.